तर गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असे देखील म्हटले जाते. लक्ष्म्या या दोन आहेत. एक म्हणजे भगवान विष्णू यांची पत्नी लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भगवान शंकर यांची पत्नी पार्वती. या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो. पण या दोघीमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात. भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते. हा उत्सव 3 दिवस चालतो. महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्यामुळे गौरीची पूजा करतात. तर या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे चुकूनही या दिवशी करायची नसतात. गौरी घरात घेतल्यापासून ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजे 3ऱ्या दिवसापर्यंत आपण काही नियम पाळायचे आहेत. या नियमांचं तुम्ही सुद्धा पालन केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते. घरामध्ये कायम सुख समृद्धी